नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूपच मोठा असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये साक्षीने सचिनवरती जीवघेणा हल्ला केलेला असतो. कारण सचिन अस्मिताचा नवरा आहे हे सत्य समजल्यामुळे साक्षी खूपच भडकलेली असते. तर इकडे सायली अर्जुनने सगळ्या फॅमिलीला साक्षी आणि सचिनच्या अफेअरबद्दल सांगताच हे सगळं बोलणं आता अस्मिताने ऐकलेलं असतं. त्याच वेळेस आता अस्मिता चक्कर येऊन पडते. सगळेजण घाबरलेले असतात. तर इथे साक्षी आता बेशुद्ध असलेल्या सचिनला अण्णाच्या घरी घेऊन येते. आता मात्र लगेच साक्षी पटकन सचिनला सोफ्यावरती बसवते आणि आता दरवाजा खिडक्या सगळं काही बंद करते. पटकन किचन ओट्यावरनं पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि सचिनच्या तोंडावरती पाणी शिंपडू लागते. सचिन सचिन जागा हो, शुद्धीवर ये सचिन. आता सचिनच्या डोक्यावरती साक्षीने बॉटलने असा जोरात मोठा वार केलेला असतो. आता डोक्याला ओळखूनही झालेलं असतं. सचिन मात्र आपल्या असं डोक्याला हात लावू लागतो कारण खूपच त्याला त्रास होत असतो. त्याच वेळेस साक्षी म्हणू लागते, सचिन सचिन उठ, माझ्याकडे बघ बरं. हे बघ, तू माझ्या घरी आलाय, अण्णाच्या आणि माझ्या घरी बघ बघ. त्याच वेळेस आता लगेच साक्षीला समोर बघताच सचिनला धक्का बसतो. साक्षी, तू मला तर मारण्याचा प्रयत्न केला होता ना, तू मला त्या बॉटलने का मारलं, का माझ्याशी असं वागली? साक्षी, काय आहे हे सगळं आणि हे कुणाच्या घरी घेऊन आली तू? तेव्हा साक्षी म्हणू लागते, सांगते मी तुला सगळं काही सांगते, पण सचिन त्याआधी तुला मला काहीतरी सांगायचं असेल ना. त्याच वेळेस आता लगेच सचिन म्हणू लागतो, मला मला कुठे काय सांगायचं आहे? त्याच वेळेस साक्षी म्हणू लागते, खरं बोला, तुला मला काही सांगायचं नाही आहे. तू सचिन आहे, तुझं लग्न झालेलं आहे हे सांगायचं नाही. ती अस्मिता सुभेदार ही तुझी बायको आहे हे सिक्रेट सांगायचं नाही. बोल, तू माझ्यापासून लपवलं ना? खरं खरं सांग, नाहीतर तुझा जीव घेईला सचिन. आता सचिन घाबरलेला असतो. तर इकडे आता सायलीलाही मोठा धक्का बसलेला असतो. कारण साक्षी शिकरे जिवंत आहे आणि तीच सचिनची गर्लफ्रेंड आहे हे सत्य आता तिने सगळ्या फॅमिलीला सांगितलेलं असतं. आता मात्र लगेच तेवढ्यात अश्विन येतो. ओ सायली वहिनी, काय बोलताय तुम्ही? त्यावरच सायली म्हणू लागते, हो अश्विन भाऊजी, तुम्ही जे ऐकलंय तेच खरं आहे. 1001% ती साक्षीच होती. साक्षी शिखरे जिवंत आहे आणि मी तिला सचिनबरोबर बघितलं आहे. आता मात्र जे काही बघितलेलं असतं ते सगळं काही सायलीने आता घरच्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सगळेजण भडकलेले असतात. एकतर आधीच या सचिनमुळे सगळ्यांना ना असा डोक्यात राग जात असतो. त्यात ती साक्षी त्याची गर्लफ्रेंड. हे जर अस्मिताला कळलं तर खूप अवघड होऊन जाईल. तेवढ्यात लगेच आता प्रिया आणि अस्मिता बाहेरनं घरात येत असतात. मुद्दामून प्रिया आता लगेच अस्मिता समोर म्हणू लागते, अरे देवा, हे काय ऐकलं जातं आहे? सायलीने साक्षीबरोबर सचिनला बघितलं. त्याच वेळेस सायली लगेच आपल्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा जो फोटो काढलेला असतो ना तो सगळ्यांना दाखवू लागते. तो फोटो आता लांबनं अस्मिताने बघितलेला असतो आणि हे सगळं बोलणं आता अस्मिताने ऐकलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच अस्मिता चक्कर येऊन खाली पडते. सगळेजण धावतच आता अस्मिताजवळ येतात. आता मात्र अस्मिता बेशुद्ध झालेली असते. अर्जुन सायली खूप घाबरतात. कारण आता या अस्मिताला काही होणार तर नाही ना? पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल